आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अनेक नवीन नाती निर्माण होतात, पण आयुष्यभर टिकून राहणारं आणि वळणावळणावर नव्याने उलगडणारं केवळ आणि केवळ एकच नातं असतं, आणि ते म्हणजे आई वडिलांचं. आई वडील म्हणजे नक्की काय असतं? आयुष्य जगण्यासाठी देवाने दिलेलं भलं मोठं पाठबळ असतं. आपल्या प्रत्येक दिवसात त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं. आई म्हणजे आपल्या आयुष्यातील शिक्षणाचं विद्यापीठ असतं, तर वडील म्हणजे अनुभवांचे गुरु असतात. आई म्हणजे साठवलेली पुण्याई असते, तर वडील म्हणजे कंबर कसून आयुष्यभर मिळवलेली कमाई असते. प्रेमाने मायेने जी घास भरवते ती आई असते, पण त्या एका घासासाठी आपल्या जीवाचं रान करून आपल्या लेकरांच्या सुखासाठी धडपडणारे देव माणूस म्हणजे वडील असतात. आई म्हणजे प्रेमाचा मायेचा अथांग सागर असते, पण त्या सागरातून आपल्याला उज्ज्वल भविष्याकडे नेण्यासाठी वडील हे एक नावाडी असतात. आई म्हणजे साक्षात भगवंत परमेश्वर असते, पण त्या परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी वडील हे एक संत असतात. कधी वेदना झाल्यास तोंडी वाक्य आई ग असं असतं, पण भले मोठे संकट समोर उभे राहिल्यास उच्चारात बाप रे बाप असंच असतं. आई म्हणजे प्रेमाचा सोपा अर्थ, पण प्रेमाबरोबरच जबाबदारीची जाणीव करून देणारे वडील म्हणजे त्याचा खरा भावार्थ. आई वडील म्हणजे प्रेमाची मायेची सावली देणारे घनदाट वटवृक्ष असतात. स्वतः कष्ट सोसून आपल्या लेकरांना नेहमी आनंदात पाहण्यासाठी धडपडणारे हे खरे देवाचेच अवतार असतात.